नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी गणितातील एक खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तो टॉपिक शिकायला अतिशय सोपा आहे, पण फक्त त्याची पद्धत जी आहे, योग्य पद्धत ती तुम्हाला समजली पाहिजे. चला तर मग आपल्याला आज काय करायचं आहे, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल हा 8वीचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर शिकायचा आहे. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल मध्ये पॉलिनॉमियल्स जे आहेत आपले, पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक टर्म, दोन टर्म, तीन टर्म असे टर्म्स दिलेले असतात, जे पद दिलेले असतात. त्या पदांचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे, तर त्या एक्सप्रेशनचं डिवायडेशन करायचं आहे. तर मी आज अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. तर त्या विषयाबद्दल आणि त्या टॉपिक बद्दल तुम्हाला खूप डिटेल माहिती जर मिळवायची असेल तर माझ्यासोबत हा व्हिडिओ पूर्ण माझा व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि याच्यामध्ये सोप्या पद्धतीने जे काही गणित शिकवलेले आहेत ते सोप्या पद्धतीने गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला तर मग कोणताही उशीर न करता आज आपण नवीन टॉपिकला म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलला सुरुवात करूया. तर या डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपण भागाकार करणार आहोत, जो काही डिव्हिजन करणार आहे ते डिव्हिजन सिंपल नसून पॉलिनॉमियलचं असणार आहे. तर मग पॉलिनॉमियल म्हणजे काय, पॉलिनॉमियल म्हणजे एक अशी टर्म असते बघा, एक अशी टर्म असते, अशा टर्म्स असतात ज्याचे एक्सप्रेशन दिलेलं आहे. सपोज 5x² + 3x + 4 असं जे काही आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं आहे त्या एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. तर मग आता पॉलिनॉमियलच्या आधी तुम्हाला गेल्या वर्षी 7वी मध्ये काही रिव्हिजन झालेलं आहे, ते रिव्हिजन आपण पाहणार आहोत. हे पॉलिनॉमियल आहे हे तर आपल्याला कळालं, पण हे कसं तयार झालं, याला काय म्हणतात, हे सगळं आपल्याला गेल्या वर्षी रिव्हिजन झालेलं आहे, त्याचं रिव्हिजन आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिलेलं असतं की सपोज 15x आहे. 15x दिल्यानंतर हा 15x म्हणजे काय, एक टर्म आहे, एक पद आहे, बरोबर आहे, एक टर्म आहे, एक पद आहे. मग या पदामध्ये आपल्याला काय काय माहिती आहे, तर जो काही हा 15 आहे याला कोइफिशियंट म्हणतात. काय म्हणतात, कोइफिशियंट म्हणतात. याच्यामध्ये जो काही एक अल्फाबेट दिलेला आहे त्याला व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबल याच्यासाठी म्हणतात की या व्हेरिएबलची व्हॅल्यू नेहमी काय होत असते, बदलत असते, म्हणून याला काय म्हणलं जातं, व्हेरिएबल म्हणलं जातं. आणि हा जो पूर्ण 15x आहे त्याला आपण टर्म म्हणतो, म्हणजे एक पद म्हणतो. तर हे पद म्हणजे काय आहे, तर पॉलिनॉमियल आहे. मग या पदामध्ये वेगळे वेगळे टर्म्स येतात, म्हणजे मोनोमियल येतो, बायनॉमियल येतो, ट्रायनॉमियल येतो. म्हणजे ज्या ठिकाणी एक पद आहे त्याला मोनोमियल म्हणतात, ज्या ठिकाणी दोन पद देतात म्हणजे सपोज 4x + 2x आहे, असे दोन पद दिलेले आहेत, किंवा 4x² + 2x आहे, हे दोन पद दिलेले आहेत. तर याला टू टर्म्स म्हणजे बायनॉमियल म्हणलं जातं. त्याच्यानंतर जो मी फर्स्ट लिहिलेला होता याला आपण काय म्हणतो, काय आहे तर तीन टर्म्स आहेत, मग याला ट्रायनॉमियल म्हणतात. याला ट्रायनॉमियल, ठीक आहे, मी नंतर सांगते तुम्हाला इन डिटेल. त्याला ट्रायनॉमियल म्हणतात. त्याच्यामध्ये खूप सारे पद आहेत, किंवा मग सपोज आपण असं लिहिला की 3x² लिहिला + 4x + 5 असा लिहिला, किंवा मग आपण काय करूया 3x³ 4x² आणि 5x + 4 लिहिलं, असं काहीतरी लिहिलं तर याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. म्हणजे हे सगळे जे काही टर्म्स आहेत ते टर्म्स सगळे डिपेंड अपॉन कोइफिशियंट आणि व्हेरिएबल वर आहेत. कोइफिशियंट आणि व्हेरिएबल वर डिपेंड असलेले जे काही टर्म्स आहेत त्याला आपण एक फर्स्ट म्हणजे एकच टर्म आहे, दोन टर्म आहे, तीन टर्म आहे, चार टर्म आहे, चारपेक्षा जास्त आहे तर त्याला आपण वेगळे वेगळे नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्येच आपण असं अजून सांगू शकतो की हा जो काही आपल्याला 15x दिलेला आहे, जर मी त्याचा स्क्वेअर घेतला, जर मी काय केला तर x स्क्वेअर घेतला तर हा जो 2 आहे तो इंडेक्स म्हणून तयार झालेला असतो, म्हणजेच आपल्याला इंडेक्स सांगितलेला आहे. आणि जो काही हा x आहे हा त्याचा बेस असतो, बेस म्हणजे त्याचा पाया असतो, यालाच आपण व्हेरिएबल सुद्धा म्हणतो. हे सुद्धा आपल्याला सगळं त्याच्यामध्ये माहिती पाहिजे, कारण की आपल्याला जे काही हे इंडेक्स आहे, बेस आहे, हा जे काही पूर्ण पॉलिनॉमियल आहे, हा जे काही बायनॉमियल आहे, ह्या टर्मचा आपल्याला वेगळ्या वेगळ्या टर्म्स सोबत डिव्हिजन करायचं आहे. तर आपल्याला 8वी मध्ये मोनोमियलचा बायनॉमियल, बायनॉमियलचा पॉलिनॉमियल सोबत डिव्हिजन सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठीच आपल्याला मोनोमियल म्हणजे काय, बायनॉमियल म्हणजे काय, ट्रायनॉमियल म्हणजे काय हे माहिती पाहिजे. त्याच्या आधी आपण हे बघितलं की इंडेक्स आणि व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, जो काही आपल्याला जी टर्म दिली जाणार आहे त्या टर्म मधला जे काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचं जर समजा आपण पॉवर लिहिला तर त्याला आपण इंडेक्स म्हणतो, आणि त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणणार आहोत तर बेस म्हणणार आहोत. तर मी तुम्हाला सांगते की
जे काही हे तुम्हाला टर्म्स दिलेले आहेत, त्या टर्म्स सगळे आपल्याला पॉलिनॉमियल मध्ये येणार आहेत. मी एक पॉलिनॉमियल घेतला 15x³ प्लस 2x² प्लस 3 असा जर मी एक पॉलिनॉमियल घेतला, हा पॉलिनॉमियल आहे म्हणजेच काय ट्रायनॉमियल सुद्धा. ट्रायनॉमियल 3 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये, व्हेरिएबल सेम आहे. जर समजा एखाद्या कोइफिशियंट साठी जर एक्स वाय असे 2 व्हेरिएबल आले तर आपण त्याला पॉलिनॉमियल म्हणू शकत नाही. बिकॉज इथं जे आहे ते 2 व्हेरिएबल्स आलेले आहेत. आपल्याला पॉलिनॉमियल मध्ये फक्त एक व्हेरिएबल पाहिजे असतो. मग त्या व्हेरिएबलची डिग्री तुम्ही काय करू शकता, वाढवू शकता. डिग्री म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं डिग्री वाढवू शकता. मग डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे जो काही तुम्ही पॉलिनॉमियल लिहिलाय त्याच्यावर जे काही इंडेक्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, डिग्री म्हणतो. मग हायेस्ट और ग्रेटेस्ट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय आहे, ग्रेटेस्ट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल जर म्हणायचं झालं तर आपल्या दिलेल्या पॉलिनॉमियल मधून जो काही आपला कोइफिशियंट आणि व्हेरिएबल आहे, जो काही आपली जी टर्म आहे त्या टर्म मधला ज्या व्हेरिएबलचा हायेस्ट पावर आहे, तो हायेस्ट पावर म्हणजे आपली ग्रेटेस्ट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असते. म्हणजेच डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, ग्रेटेस्ट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता हे जे काही आपल्याला पूर्ण पॉलिनॉमियल दिलेलं आहे, ट्रायनॉमियल दिलेला आहे, त्याचं जर आपण डिग्री सांगायची झाली तर ती आपण 3 सांगणार आहोत. कारण की या पूर्ण पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला एक्स ची ग्रेटेस्ट डिग्री जी आहे ती ग्रेटेस्ट डिग्री काय आहे तर आपल्याला 3 सांगितलेली आहे, 3 सांगितलेली आहे. म्हणून मी सांगते की ह्या पूर्ण पॉलिनॉमियलची जी काही ग्रेटेस्ट डिग्री आहे ती काय आहे, 3 आहे. बघा तर मग आता याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, व्हेरिएबल, कोइफिशियंट, पॉलिनॉमियल, बरोबर आहे. मग त्याचा इंडेक्स काय आहे, त्याचे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल कशाला म्हणतात, आणि पॉलिनॉमियल आणि पॉलिनॉमियलची डिग्री. तर पॉलिनॉमियलचे प्रकार तुम्हाला गेल्या वर्षी झालेत, ते म्हणजे मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. त्याच्यानंतर होता पॉलिनॉमियल. आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगते, जर समजा मी सपोज काय केलेलं आहे, 2x घेतला किंवा 2x² घेतला, 6x घेतला, 6x⁵ घेतला, हे सगळे जे टर्म्स आहेत ते सिंगल टर्म आहेत, म्हणजे एकच टर्म आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याला आपण मोनोमियल असं म्हणतो, मोनोमियल म्हणलं जातं. बायनॉमियल मध्ये आपल्याला 2 टर्म्स पाहिजेत, 2x² प्लस सपोज 9 किंवा मग 2x² प्लस 4x असे जर टर्म दिले असतील, 2 वेगळे टर्म मध्ये वेगळ्या ऑपरेशननी जोडले जातात, ऍडिशन सबट्रॅक्शननी जोडले गेलेले आहेत, तर याला आपण बायनॉमियल म्हणणार. ट्रायनॉमियल मध्ये आपल्याला a प्लस b प्लस c किंवा 2x² प्लस 3x प्लस 4 असे 3 टर्म्स जर दिले असतील तर त्याला आपण ट्रायनॉमियल म्हणतो. आणि पॉलिनॉमियल मध्ये आपण भरपूर लांब असा पॉलिनॉमियल तयार करू शकतो. सपोज 5x⁵ प्लस 4x⁴ प्लस 3x⁵ इथं 3 ची टर्म जर नसेल, 3 ची टर्म नसेल तर ती 3 च्या टर्मच्या जागी तुम्ही 0 घेऊ शकता. कधीही पॉलिनॉमियल लिहिताना उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. बघा 5 4 3 नाहीये तिथे 0 घ्या, मग 3x² प्लस सपोज 4x प्लस 2 अशा पद्धतीने जर जेव्हा मोठ्या खूप जास्त टर्म्स असतात त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. याच पॉलिनॉमियलचा आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. याच्यामध्ये मोनोमियलशी पॉलिनॉमियल सोबत डिव्हिजन आणि बायनॉमियलशी पॉलिनॉमियल सोबत डिव्हिजन हे 2 पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा मी तुम्हाला घेतलेला आहे, इथं लिहून ठेवलेलं आहे की मोनोमियल सोबत आपल्याला पॉलिनॉमियलचं डिव्हिजन करायचं आहे. दोन्ही जे उदाहरण आहेत ते मोनोमियल सोबत घेतलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये आपल्याला सुरुवातीला मोनोमियल टू पॉलिनॉमियल सोबतचं डिव्हिजन विचारलंय आणि प्रॅक्टिस सेट
10.2 मध्ये आपल्याला बायनॉमियल टू पॉलिनॉमियल सोबत डिव्हिजन विचारलेलं आहे. तर मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे डिव्हिजन कसं करायचं, कशा सोप्या पद्धतीने आपण डिव्हिजन करू शकतो हे एक्झाम्पल मध्ये सांगणार आहे आणि बाकीचे जे काही प्रॅक्टिस सेट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.